शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी ठाकरे बंधूंकडून बाळासाहेबांना अभिवादन। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र। राज्यात आणखीन एक 500 कोटींचा घोटाळा। अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानियांचा आरोप। दमानियांच्या निशाण्यावरती पुन्हा एकदा अजितदादा। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती आज अहवाल सादर करणार। चौकशी समितीच्या अहवालात कुणावरती ठपका ठेवणार याकडे नजरा। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। इच्छुकांना अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त 4 तास। उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा मनीषा गोरेंना पाठिंबा। अमरावतीत शिवसेना उभाटा आणि मनसेची युती। दर्यापूर अंजनगाव सुरजीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार। नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडांची उमेदवारी जाहीर। अनर नगरपंचायतीत राजकीय नाट्य। भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू न देत असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा आरोप। उज्ज्वला थिटे थेट पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल। सौदी अरेबियातील मदिनाजवळ भीषण अपघात। बस आणि डिझेल टँकरच्या धडकेत आगडोंब। अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती। राज्यात आणखी एक 500 कोटींचा घोटाळा। अजितदादांनी रुग्णालय पीपीपी तत्वानं तेरणा ट्रस्टला दिल्याचा अंजली दमानियांचा आरोप। दमानियांच्या निशाण्यावर पुन्हा अजितदादा। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती आज अहवाल सादर करणार। चौकशी समितीच्या अहवालात कुणावर ठपका ठेवणार याकडे नजरा। राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। इच्छुकांना अर्ज दाखल करण्याकरता उरले फक्त 3-4 तास। उद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरेंना पाठिंबा। अमरावतीत शिवसेना उभाटा आणि मनसेची युती। दर्यापूर अंजनगाव सुरजीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार। नगराध्यक्ष पदाकरता भावना भुतडांची उमेदवारी जाहीर। अनर नगरपंचायतीत राजकीय नाट्य। भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू न देत असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा आरोप। उज्ज्वला थिटे थेट पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरण्याकरता दाखल। मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार। कदाचित निवडणूक लढवणार सुद्धा नाही। निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा 13वा स्मृतिदिन। राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र दिसणार का याची उत्सुकता। सौदी अरेबियातील मदिनाजवळ भीषण अपघात। बस आणि डिझेल टँकरच्या धडकेनंतर आगडोंब। अपघातात 42 भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती। पुणे महापालिकेने रस्त्यांवर, पदपथांवर आणि सार्वजनिक जागांवर महिनोमहिने पडून राहिलेल्या बेवारस वाहनांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे। अतिक्रमण विभागाकडून अशा वाहनांवर नोटिसा लावण्यात येत आहेत। या कालावधीमध्ये वाहन न हटवल्यास महापालिका ते वाहन थेट जप्त करणार आहे। भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या 3 दिवसांच्या अंतरामध्ये एकाच तलावात 2 मृतदेह सापडल्याने प्रचंड खळबळ उडाली। या दोन्ही प्रकरणामध्ये घातपाताचा आरोप करत नातेवाईकांनी एरंडोल भडगाव महामार्गावर 1.5 तास रास्ता रोको आंदोलन केलं, तर मारेकऱ्यांना अटक व शवविच्छेदन इन कॅमेरा करण्याची मागणी केली आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील वैजीनाथ मंदिराजवळ नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचा गळा कापल्याची घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। गॅस सिलेंडर वितरण करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चुकून सिलेंडर चोरी करणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून तब्बल 23 सिलेंडर जप्त करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट दुर्गम भागात गेल्या 5 महिन्यांमध्ये 65 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय। या मृत्यूची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे। यावेळी राज्य सरकारच्या निर्दयी कारभारावर संताप व्यक्त केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्टँड परिसरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढतोय। विनावाहक तिकिटांच्या रांगेत उभ्या प्रवाशांचे तिकीट आणि मोबाईल चोरून गायब करण्याच्या घटना या सर्रासपणे घडतायत। हातगाड्यांवर चिवडा, पाण्याच्या बॉटल्स तसेच गांजा दारूचा अवैध व्यवहार देखील सुरू असल्याने गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप तिथले नागरिक करतात। छत्रपती संभाजीनगरच्या बँक कर्मचाऱ्यांना 25 लाख त्यांचे हिसकावून नेणाऱ्या टोळीला 24 तासांमध्ये जेरबंद करण्यात आलाय। तर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। मुळशी तालुक्यातील नेरे येथील एक्सबिरिया सोसायटीच्या कुंपणालगत दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। घराजवळ बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पुण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गणेश नाईक बैठक घेणार आहेत। पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या विषयांच्या संदर्भात गणेश नाईक अधिकाऱ्यांशी बोलणार आहेत। पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर देखील वाढला आहे। यासह वन विभागाच्या इतर विषयांवर ते बैठक घेणार आहेत। देहू रोडच्या मामुर्डी गावातील शेतकरी हवालदिल झाले असून देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने निर्मिती केलेल्या गटारीच्या पाण्याने शेती उजाड झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते। आळंदीमध्ये आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 729वा संजीवनी समाधी सोहळा पार पडतोय। संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पुण्याच्या आळंदीमध्ये दाखल झाल्यात। संजीवनी सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे कला दालन बाळासाहेब ठाकरे यांच्या बाळ ते बाळासाहेब या प्रवासातील संघर्ष आणि शिवसेनेच्या वाढीचं दर्शन घडवतं। सरकारने चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी दिली आहे। ही मोहीम चंद्रावरील नमुने परत आणण्यासाठी आखण्यात आली आहे, जी भारताची आतापर्यंतची सर्वात जटिल चंद्र मोहीम असेल। चंद्रयान 4 हे 2028चं लक्ष्य आहे। चंद्रावरून नमुने परत आणण्याची क्षमता सध्या फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। इच्छुकांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। माघार घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर। मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार, कदाचित निवडणूक लढवणारही नाही, असं विधान निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंनी केलंय। नगर परिषदेच्या निवडणुकीची तारीख जवळ येत असल्याने प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागलेल्या दिसून येत आहेत। 2 डिसेंबर रोजी नगर परिषदेची निवडणुकीच्या मतदान असल्याने निवडणुकीची कामे लावण्यात आलेल्या नियुक्तीतील कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण नगर परिषदेच्या नाट्यगृहामध्ये घेण्यात आलं। बारामती शहरातील विकास पाहता मी दिलेल्या उमेदवारांकडे न पाहता माझ्याकडे पाहून आपण घड्याळाला मतदान करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये झालेल्या मेळाव्यामध्ये केलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने देखील युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगर पंचायतींसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवून शिवसेना भाजप यांची युती झाली आहे। दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली आहे। साताऱ्यात महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी शिवसेना एकत्र येण्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीसोबत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी मनसेसह इतर घटक पक्ष देखील असणार आहेत, असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केलं आहे। मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणामध्ये अनगरला पोहोचल्या। भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी थिटे यांना संरक्षण दिलंय। जळगाव जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50 भरारी पथकं आणि 61 चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत। निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पथकांची नियुक्ती केली आहे। पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जाते। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांसाठी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय। सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत तसेच विविध पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धावपळ दिसून येते। अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। भाजप नेत्यांच्या कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आले। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात एकूण 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। यामध्ये 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे।